जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय। साधक लक्षण समास पाहत असताना काल आपण अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक या ओळीपर्यंत येऊन पोहोचलो। हा जो उत्तम गुणांचा अवगुण त्यागण्याचा आणि स्वरूपाच्या ठिकाणी निजध्यास लावण्याचा विषय आहे तो आपण सखोलतेनं पाहूया। परमार्थ मार्गामध्ये आपण प्रवेश केला आहे तर मनाला येईल ते वागू असं कसं चालेल? आपल्या मनाला येईल ते वागल्यामुळेच तर आपण बद्ध दशेमध्ये अडकून पडलो होतो। आता आपल्या मनाची धाव आपल्याला उलट करायची आहे। प्रत्येक क्षणाला विषय ध्यास सोडल्याशिवाय बाकी कुठला ध्यास आपण धरलेलाच नाही। विषय अनित्य आहेत, त्यातून तुला सुख मिळाल्याचा भास होतो, पण ते खरं सुख नाही हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे। मग आता त्याच्या उलट दिशेचा मार्गही सद्गुरूच सांगतात। त्या मार्गावरती दृढ राहणं साधकाचं कर्तव्य आहे। हे कर्तव्य अशासाठी निक्षूनपणे समर्थांना सांगावं लागतंय, कारण आपण त्याच्या उलट दिशेमध्ये स्वभावतः फिरत आहोत। असं पहा, एखादी गोष्ट आपल्याला पूरक आहे की आपल्याला मारक आहे हे कशावरून ठरणार? ज्या पद्धतीच्या प्रवासावरती आपण आहोत त्यावरून ठरणार। मागे एकदा निरूपणात विषय आलाय पहा। जर आपल्याला एके ठिकाणी जाण्याची गडबड असेल तर कमी वेगानं जाणं हा अवगुण आहे, पण जुना मित्र पुष्कळ वर्षांनी भेटला तर त्याच्याबरोबर आपण गप्पा मारत चालत असू तर तिथे कमी वेग हाच गुण आहे। आपण ज्या पद्धतीच्या रस्त्यावर आहे त्यावरून सर्व काही ठरतं। त्यामुळं पहिल्यांदा साधकाच्या ठिकाणी निश्चय असावा लागतो की मी साधन मार्गावरती आहे, मी माझ्या सद्गुरूंच्या आज्ञेत राहणारा आहे, मी त्यांचा अंकित आहे, मी पुस्तकांचा शाब्दिक तत्त्वज्ञानाचा अंकित नाही, माझ्या बुद्धीतील तर्कांचाही अंकित नाही, सद्गुरू आज्ञेचा सद्गुरू उपदेशाचा मी अंकित आहे। असा निश्चय ज्याच्यापाशी असतो तो आधी साधक आहे। लक्ष देऊन ऐका बरं का। साधकापाशी त्याचं मन नाही, त्याची बुद्धी तर्क नाही असं नाही आहे, त्याच्यापाशी हे सगळं काही आहे, पण त्यानं निश्चयानं ठरवलेलं आहे की मी सद्गुरू आज्ञेमध्ये राहीन। अर्थातच त्याची सुरुवात सद्गुरूंवरच्या विश्वासानं झालेली आहे। म्हणजे एक गोष्ट इथे पाहण्यासारखी आहे की दरवेळी सद्गुरूंची आज्ञा त्याच्या बुद्धीला पटेलच असं नाही, त्याच्या मनाच्या कक्षेत असेलच असं नाही, पण तरीही तो ती आज्ञा पाळतो। एक उदाहरण पाहूया। अनुग्रह झाल्यानंतर पहाटे ध्यानाला बसायचं असं ठरवलेलं आहे। सद्गुरूंची आज्ञा पण आहे। प्रत्यक्ष आज्ञा नसेल की तू पहाटेच बस, पण कदाचित सद्गुरूंनी असं सांगितलं असेल की ध्यानाची बैठक चुकवू नको। आता न चुकता जर नियमितपणे ध्यानाची बैठक करायची असेल तर एक अशी कुठली तरी वेळ ठरवायला पाहिजे ज्या वेळेत अन्य कुठलंही व्यवधान नाही। मग अशी वेळ आपणच विचारपूर्वक ठरवली की पहाटे 5 वाजता ध्यानाला बसूया। आता दर दिवशी पहाटे 5 वाजता जाग येईलच असं नाही, किंवा जाग आली तरी उठून लगेच ध्यानाला बसावंच असं वाटेलच याची शाश्वती नाही। कारण आतमध्ये दोष आहेत, आळस आहे, बुद्धी आणि मन त्याची हालचाल करतंय। मन सांगतंय गजर वाजल्यानंतर काही उठायची गरज नाही, थोडा वेळ पडूया, आणि मग आपण गजर बंद करतोय। असं जर घडत असेल तर तो अवगुण आहे। याचा त्या ठिकाणी त्याग करणं आवश्यक आहे। म्हणजे साधनेचा निश्चय केला आहे तर तो निश्चय पाळणं हा गुण की त्या निश्चयाला आड येणारं मन हा अवगुण? मग या ठिकाणी मन हा अवगुण झाला। आता याच दिशेचं थोडं खोलातील उदाहरण पाहूया। काही वर्ष साधना करून साधनेची आत गोडी उत्पन्न झाली आहे, त्यामुळं 5च काय 5च्या आधी पण जाग येते आणि मनच आपल्याला सांगतं की साधनेला बसलं पाहिजे। म्हणजे मनानंच आपण घेतो की साधनेला बसायचंच आहे, इतकं ते सहज आणि आतुरतेनं घडलं जातं। म्हणजे साधनेला कधी एकदा बसतो असं वाटत राहतं आणि साधक साधनेला बसतो। मग आता इथे जे मन आहे ते गुण आहे की अवगुण आहे? या ठिकाणी असलेलं मन गुणस्वरूपात आहे,
अवगुण नाही. पण हा प्रवास सहजासहजी आणि एकदम झालेला नाही, अचानक झालेला नाही. आधी अवगुणांचा त्याग करण्याचा अभ्यास झालेला आहे आणि मगच त्या ठिकाणी गुणांनी प्रवेश केला आहे. असं पहा, उत्तम गुण म्हणजे नेमके कोणते गुण? आत्म्याचे जे गुण आहेत तेच खरं पाहता उत्तम गुण आहेत. आता आपल्या प्रत्येकाचं स्वरूप हे आनंदमयच आहे, सत्स्वरूप आहे. तर त्या ठिकाणी जे गुण आहेत त्यांची खेच आपल्याला आहेच. म्हणजे मन जरी परमार्थाच्या आड येत असलं तरी ते जेव्हा आड येतं तेव्हा ते सुखाच्या समाधानाच्याच दिशेला धावत असतं. मन जेव्हा परमार्थाला पूरक असतं तेव्हाही ते सुख आणि समाधानाच्याच मागे धावत असतं. फक्त ठिकाणं बदललेली असतात. प्रतिकूल असलेलं मन सुखाच्याच समाधानाच्याच दिशेला धावतं पण विषयांकडे, आणि अनुकूल असलेलं मन सुख आणि समाधानाच्याच दिशेला धावतं पण आत्मसुखाच्या आत्मसमाधानाच्या दिशेकडे. हा मूलभूत फरक आहे आणि इथेच गुण आणि अवगुण निर्देशित होतात. आणि आपली अडचण अशी झालेली आहे की प्रतिकूलतेच्या प्रवाहामध्ये आपण आहे. म्हणजे परमार्थ मार्गाला प्रतिकूल असलेल्या गोष्टी करण्यातच मन रमलेलं आहे. तर आता त्याला पहिल्यांदा शिस्तबद्ध वर्तनानं रस्त्यावर आणणं गरजेचं आहे. ते रस्त्यावर आणणं म्हणजे सुद्धा उत्तम गुणांचा अभ्यास आहे आणि अवगुणांचा त्याग आहे. जसं की आळस टाकणं, पहाटे उठून व्यायामाची, ध्यानधारणेची सवय करणं, आपला शब्द पाळण्याची सवय करणं. काल निरूपणात आपण शेवटी पाहिलं पहा, 10:30ला येतो म्हणून सांगतो आपण, पण 10:30ला पोचतोच असं नाही. हे टाळणं. आणि अनेक गुण असे आहेत जे आपण अभ्यासू शकतो. अगदी आपण चप्पलसुद्धा नीट पद्धतीनं उतरवतो का पायातून, का कशी तरीच उतरवतो? खुर्चीवर किंवा गादीवर बसताना कसे बसतो? अन्न सेवन करताना कशा पद्धतीनं सेवन करतो? हात धुताना, चूळ भरताना, इतकंच काय, आपले कपडे परिधान करतानाही आपण कशा पद्धतीनं परिधान करतो? इथे सगळीकडे आपल्याला उत्तम गुणांचा अभ्यास करता येतो. काही जणांचे नवीन धुतलेले कपडे अशा पद्धतीनं असतात की जुने वाटतात, तर काही जणांचे जुने कपडे अशा पद्धतीनं ठेवलेले असतात की नवीनच वाटतात. शिस्त, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, अभ्यास, चिंतन, मनन करण्याची सवय, वाचनाची सवय, गुरुजनांना शरण जाण्याची सवय, त्यांचं ऐकण्याची सवय, असे अनेक गुण आहेत ज्यांचा अभ्यास साधक नित्यनेमानं करत असतो. असं पहा, गुरूंवरचा विश्वास आणि अविश्वास दोन्हीही एक प्रकारे सवयीचाच भाग आहे. काही जणांची वृत्तीच अशी असते की ते अविश्वासी असतात. काहीही सांगितलं, कितीही सांगितलं तरी ते पटतच नाही. आपल्यातील तर्क लढवायचे आणि जे सांगितलं जातं आहे त्याला काहीतरी फाटा द्यायचा आणि वाद घालायचा. प्रत्यक्ष तरी वाद घालायचा किंवा घरी जाऊन मला काय ते पटलं नाही बरं का, असं कसं असेल, अशा पद्धतीचा विचार ठेवायचा. अशी व्यक्ती कधी शिष्य होऊ शकत नाही. साधक होणं तर लांबच राहिलं. दिवस जगत असताना प्रत्येक क्षणी गुण आणि अवगुण आपल्याच आतून बाहेर येत असतात. तिथे लक्ष ठेवून नको त्या गोष्टींचा त्याग आणि हव्या त्या गोष्टींचा स्वीकार जो करतो तो साधक. आणि या सगळ्याची प्राथमिक सुरुवात वर्तनातील सुधारातून होते. वर्तन जर सुधारलं गेलं तर त्याचा परिणाम मनावरती होतो आणि मग ते मन परमार्थ साधनेला अनुकूल बनायला लागतं. मग अशीच पाहिलेलं उदाहरण की एक मन प्रतिकूल असतं तर एक मन अनुकूल असतं. ती मनाची अनुकूलता हळूहळू केलेल्या अभ्यासानं आतमध्ये येते. आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी या गोष्टी सवयीच्या गुलाम असतात. ज्या पद्धतीनं आपण त्यांना घडवू त्या पद्धतीनं त्या घडतात. आपल्याकडे एक म्हण आहे पहा, लहान मूल हे मातीच्या गोळ्यासारखं असतं, आकार द्यावा तसं होतं. आपल्या बाबतीतही असंच आहे. प्रयोग करून पाहावा. आपल्याला पहाटे 5ला उठायची सवय नाही ना? रोज 5ला हट्टानं उठून पाहावं आणि असं सलग 30-40 दिवस केलं की 41व्या दिवशी आपोआप 5 वाजता जाग येते, गजर न लावता, कुणीही न उठवता. म्हणजे जशी सवय लावू शरीराला तशी लागत जाते. म्हणून तर व्यायाम करणारे काही वर्ष व्यायाम केल्यानंतर त्या सवयीमध्ये दिसतात, न करणारे न करण्याच्या सवयीमध्ये दिसतात. आहाराच्या बाबतीतही असंच आहे.
एकदम भरपूर आहार घेणारे लोक आपल्याला दिसतात पहा. आपल्याला तसा आहार करता येत नाही, पण रोज भरपूर आहार घेण्याची सवय करत करत गेलं तर मग तीच सवय शरीराला पडते आणि मग कमी अन्नात भागतच नाही. याच्या उलट ज्यानं कमी अन्न खाण्याची सवय ठेवली आहे त्याला एकदम जास्त खायला दिलं तर त्याला ते अन्नही जात नाही. एकूण काय, आपलं हे शरीर जसं घडवावं तसं घडत जातं. आणि हाच न्याय आपल्या बुद्धीच्या आणि मनाच्या बाबतीतही लागू आहे. ज्या पद्धतीचं खाद्य मनाला दिलं जाईल त्याच पद्धतीची सवय मनाला लागत जाते आणि बुद्धीचंही तसंच आहे. म्हणून साधक इथे प्रयत्नपूर्वक गुणांचा अभ्यास करतो. शरीराला कशा पद्धतीचे गुण लावायचे हे आत्ताच आपण पाहिलं, आळस टाकणं वगैरे वगैरे. मनाच्या आणि बुद्धीच्या बाबतही साधक असंच करतो. मनाची सवय काय आहे? विचार करणं. मग आता विचार करायचाच आहे तर भगवंताचा, सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाचा विचार करणं, इकडे साधक मनाला वळवतो. बुद्धी ही अशी जागा आहे जी निश्चयाशिवाय दिसू शकत नाही. जोपर्यंत निश्चय नाही तोपर्यंत तिथे बुद्धी नाही. निश्चय जेव्हा अंतरामध्ये पक्का होतो तिथे बुद्धीची जागा असते. मग अशा ठिकाणी निश्चयाला साधक महत्त्व देऊन आपल्या सद्गुरुपदिष्ट साधनेच्या दिशेचा निश्चय ठेवतो आणि तशी सवय बुद्धीला लावत जातो. म्हणजे नेमकं काय ते आपण उदाहरणानं पाहूया. कुठल्याही गोष्टीचा निश्चय करण्याच्या आधी त्या दिशेचा विचार होणं आवश्यक असतं. तो विचार मन करतं. थोडक्यात सांगायचं झाल्यास, चित्रपट बघायला जायचं हा निश्चय झाला आणि आपण तिकीट काढलं, पण तो निश्चय होण्याच्या आधी हा चित्रपट पाहिला पाहिजे, बघूया का, बघायला पाहिजे, चांगला असेल, अशा पद्धतीचे विचार येत गेले आणि मग त्याचा परिणाम निश्चयामध्ये झाला. साधकाच्या जीवनात मनाला त्यानं परमार्थाकडे लावलंय हे आपण आत्ताच पाहिलं. सद्गुरूंचं वचन, त्यांचं चरित्र, भगवंताचं चरित्र, संत वचनं याच्या विचारांमध्ये तो मनाला गुंतवून ठेवतो. मग निश्चय त्याच बाजूचा होणं स्वाभाविक आहे. इतकं सांगतायत महाराज, आपण आता नामाला बसूया, असा निश्चय बुद्धीमध्ये होणारच. अशा पद्धतीनं बुद्धीला सवय लागत जाते. इथे काय घडलं? अर्थातच विषयांच्या दिशेचा, म्हणजे जे परमार्थाला मारक आहेत अशा गोष्टींचा निश्चय बाजूला राहिला, अवगुणांचा त्याग झाला आणि गुणांचा आपोआपच स्वीकार झाला. म्हणजे बुद्धीनं साधनेसंबंधीचे निश्चय केले. असाच परिणाम मग चित्तावरतीही होतो. कसं आहे, जे श्री महाराजांच्या प्रवचनात वाचलं त्याचा प्रत्यक्ष अनुभव नामस्मरणाला बसून थोडासा घेतला. उदाहरण सांगायचं झाल्यास, श्री महाराज म्हणतायत की नामामध्ये शांती आहे, समाधान आहे. त्याचा विचार आपण मनात केला. मग प्रत्यक्ष नामाला बसायचा निर्णय बुद्धीनं घेतला. नामाला बसल्यानंतर आपल्याला थोडीशी शांती, थोडंसं समाधान याचा अनुभव आला. हा आलेला अनुभव आपल्या चित्तावर परिणाम करून जातो. जसं समुद्रकिनारी वाळू असते पहा. समुद्राचं पाणी पुढे येतं आणि मागं निघून जातं. मग त्या वाळूवरती आपण पाऊल ठेवलं तर आपल्या पावलाचं चिन्ह उमटतं. तसाच प्रकार आपल्या चित्ताच्या बाबतीत आहे. जो अनुभव बुद्धीच्या निश्चयानं आपण घेतला त्या अनुभवाचा पडसाद चित्तावरती उमटतो आणि मग त्याचं चिंतन घडायला लागतं. असं पहा, जे चिंतन करतं ते चित्त आहे, पण चिंतनासाठी तिथे आधी काहीतरी असावं लागतं. वाचन करायला समोर अक्षरं नकोत का? तसंच चित्तानं चिंतन जर करायचं असेल तर तिथे अनुभव असावा लागतो. तो अनुभव आता त्याला मिळाल्यामुळं त्या चिंतनामध्ये चित्त रमतं. हाच न्याय दोन्हीकडे आपण लावून पाहिला तर आपल्याला हे सगळं लक्षात येईल. म्हणजे चित्रपटाला जाण्याचा विचार केला, मग निर्णय घेऊन चित्रपटाला गेलो, चित्रपट पाहताना चित्रपटाचा अनुभव आला, मग चित्तामध्ये त्याचं चिंतन घडलं की काय होतं चित्रपटात, चांगलं की वाईट वगैरे वगैरे. तोच न्याय परमार्थामध्येही लागू पडतो. म्हणून परमार्थाच्या बाजूची कृती करतो तो साधक असतो. तो मनामध्ये त्याच पद्धतीचे विचार ठेवतो, तसाच निश्चय करतो आणि त्याच अनुभवाच्या चिंतनामध्ये राहतो. मग नामामध्ये किंवा ध्यानामध्ये आलेला अनुभव हा संत वचनांच्या विपरीत दिशेचा नसतो. तेच सर्व संतांनी एकमुखानं सांगितलेलं असतं. मग ज्ञानेश्वर माऊलींचा एखादा अभंग असेल, गोंदवलेकर महाराजांचा एखादा अभंग असेल, नाहीतर एकनाथ महाराजांचा एखादा अभंग असेल,
कुठल्याही अभंगामध्ये साधनेचा तोच विषय सांगितलेला असतो ज्याची थोडीशी चुणूक साधकांना अनुभवलेली असते. मग तो अभंगाचंही चिंतन करतो. अशा पद्धतीनं मनन, बुद्धीचे निश्चय, कृती, चिंतन अशा सर्व मार्गांनी त्याच्या जीवनामध्ये परमार्थ भरून राहतो. एक प्रकारे सांगायचं झाल्यास सद्गुरूच त्याच्या जीवनामध्ये भरून राहतात. आणि हे करत असताना आपोआपच कशाचा त्याग झाला तर अवगुणांचा, आणि कशाचा अभ्यास झाला तर गुणांचा. समर्थ आपल्याला सांगतायत, असं जो करतो तो साधक आहे, आणि असं करताना त्याच्याकडनं काय घडतं तर स्वरूपी लावी निजध्यास ही कृती घडते. साहजिकच आहे. विषयांच्या बाबतीत कसं आहे माहीत आहे का? विषयांच्या बाबतीत अनेकता आहे, तर स्वरूपाच्या बाबतीत एकता आहे. म्हणजे डोळ्याचा विषय वेगळा, नाकाचा विषय वेगळा, कानांचा विषय वेगळा, त्वचेचा विषय वेगळा, आणि त्याचे आनंदाचे अनुभवही वेगवेगळे. संगीत ऐकण्याचा अनुभव नाकानं येणार नाही, डोळ्यानं येणार नाही. पण एखादं सुंदर फूल पाहिलं तर त्याचा आनंद त्वचेतून येणार नाही किंवा कानातून येणार नाही. इथे प्रत्येक इंद्रियाचे वेगवेगळे विषय आहेत, पण समाधानाची जागा एकच आहे. म्हणजे खरं पाहता विषयातून मिळणारं समाधानही त्याच ठिकाणी आपण अनुभवतो जिथं परमार्थाचं समाधान अनुभवतो. म्हणून तर पंचदशी सांगते की विषयानंदे ब्रह्मानंद. हा आनंदाची अनुभूती ज्या ठिकाणी मिळणार आहे ते ठिकाण एकच आहे. आपण आपला मार्ग चुकलेला असतो, तो मार्ग जो दुरुस्त करतो तो साधक आहे. म्हणजे तो समाधान, सुख, शांती हे इंद्रियांमधून न शोधता स्वतःच्या आत इंद्रियांना बाजूला ठेवून शोधतो, आणि तो खरं म्हणजे गुणाचा अभ्यास आहे. आता आपण गुणावगुणांच्या सूक्ष्मार्थाकडे वळलो बरं का. गुण काय झाला तर अर्थातच आपल्या स्वरूपापर्यंत जात राहणं हा गुण झाला. आणि अवगुण काय झाला तर स्वरूपाकडे पूर्ण पाठ फिरवून देहालाच सत्यत्व देणं, पर्यायानं मी देहच आहे या भावामध्ये राहणं. आणि एकदा तो भाव आला की तेवढंच सत्यत्व मग विषयांना येतं, मग विषयातून मिळणाऱ्या सुखाला येतं, मग त्याच वाटेनं सुखदुःख पदरात पडत राहतं, आणि जीवन पूर्णपणे अशांत आणि असमाधानी होऊन जातं. अशा पद्धतीनं हे गुण आणि अवगुण एकमेकांच्या जवळ राहूनच कार्य करतात. जरा डावीकडे पाहिलं की अवगुण, जरा उजवीकडे पाहिलं की गुण. म्हणजे या गुण आणि अवगुणाच्या सूक्ष्मार्थाचं खोल चिंतन केल्यावर लक्षात येईल की समर्थ जे म्हणतायत स्वरूपी लावी निजध्यास हाच गुणाचा अभ्यास आहे. आणि हे करत असताना अवगुणाचा त्याग आपोआपच घडणार आहे. कारण आपण दक्षिणेच्या बाजूनं चालू लागलो की आपोआपच उत्तरेकडे पाठ आहे. म्हणजेच स्वरूपाच्या दिशेचा प्रवास याचा अर्थच असा की देहबुद्धीकडे पाठ. आणि देहबुद्धी जर अवगुण असेल तर स्वरूपाच्या दिशेकडचा प्रवास हा गुण नाही का झाला. आपण आणखी सूक्ष्मात जाऊन याचा विचार करूया. मागच्याच निरूपणांमध्ये आपण पाहिलं की आपल्या इडा आणि पिंगळा नाड्या विषयांची खेच निर्देशित करतात, आणि सूक्ष्म झालेली सुषुम्नेतील पवनाची गती स्वरूपाची खेच निर्देशित करते. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की पवनाबरोबर आपल्या मनाला घेऊन चिदाकाशामध्ये जात राहणं आणि तिथे मनाचा लय करण्याचा अभ्यास रोज करणं ही जशी सत्क्रिया आहे तसाच तोच गुण आहे. आणि ते सोडल्यास आपण जर मनाला मनपणावरती आणलं तर तोच अवगुण आहे. आणि हा अवगुण श्वासांच्या रूपानं व्हायला लागतो. म्हणजे ज्यावेळी साधकाचे श्वास सूक्ष्म आहेत, अंतरामध्ये तो शांत आहे, निस्तरंग आहे, त्यावेळी तो गुणांमध्ये आहे. आणि ज्यावेळी निस्तरंग नाही त्यावेळी अवगुणांचा स्पर्श आहे. अर्थातच ज्यावेळी तो गुणात आहे किंवा सत्क्रियेमध्ये आहे, शांत निस्तरंग स्थितीमध्ये आहे, त्यावेळी तो स्वरूपाच्या प्रांतात आहे, आपल्याच आत चिदाकाशामध्ये शांत आहे. ध्यानाची अवस्था जेव्हा संपते आणि साधक जेव्हा व्यवहारात येतो तेव्हा त्याच्याबरोबर ध्यानाची शांतीही येते. त्यामुळे अर्थातच त्या शांतीचा ध्यास त्याला लागतो. असं पहा, कुठल्याही गोष्टीचा ध्यास लागण्यासाठी आधी त्याचा अनुभव यावा लागतो. भगवान श्रीकृष्ण दिवसभर लीला करायचे
गोपगोपींमध्ये रमून असायचे आणि गोपगोपी भगवंतांमध्ये रमून असायचे. दुसऱ्या दिवशी गोपगोपींना भगवंताचा ध्यास का लागायचा? कारण आदल्या दिवशी ते त्यांच्यामध्ये रमले आहेत म्हणून. साधकाचंही असंच होतं. आपल्या मनाला, विचारांना, सगळ्याला बाजूला टाकून साधक आत्मशांतीचा अनुभव घेतो आणि तो अनुभव घेतल्यामुळं त्याचा ध्यास त्याला लागायला लागतो. पुन्हा पुन्हा त्या शांतीकडे जावं. वेळ मिळाला की शांत नाम घेत बसावं. वेळ मिळाला की डोळे मिटून ध्यानाचा अभ्यास करावा. अशी उर्मी त्याला आतूनच येते आणि हा स्वरूपाच्या ठिकाणी लागलेला ध्यास आहे. हाच ध्यास त्याला स्वरूपाच्या ठिकाणी कालांतरानं स्थिर करतो आणि मग त्याची पूर्णता होते. पण ही जी ध्यासाची अवस्था समर्थ सांगतायत त्यामध्ये समर्थ लावी असा शब्द वापरतात. म्हणजे हा ध्यास तो प्रयत्नपूर्वक जपून ठेवतो. इथेही पहा, साधकाच्या जीवनात त्याला असं जरी वाटलं की शांत नामाला बसावं तरी विकार पूर्ण गेलेले नसतात. त्यामुळे अशी शक्यता असते की विकारांच्या नादी लागून तो ध्यास बाजूला टाकला जाईल. पण इथे साधक सावध राहतो आणि विकारांकडे न वळता स्वरूपाच्या ठिकाणी रमण्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करत राहतो. साधकाचं जीवन हे असं आहे. म्हणजे जंगलामध्ये तो आहे. घनदाट वृक्षही आहेत, काटेरी झुडपं पण आहेत, मऊ वाट पण आहे, लुसलुशीत गवतही आहे, फुलांचे ताटवे पण आहेत आणि हिंस्र श्वापदं पण आहेत. कोण कुठून येईल सांगता येत नाही. तसंच नेत्रसुख देणारे पशुपक्षी पण आहेत. काय होईल, कधी होईल काही सांगता येत नाही. तरीही तो या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत आपल्या ध्येयाकडे सतत चालत राहतो. म्हणूनच पुढची ओवी पहा, समर्थ काय सांगतायत. दृढ निश्चयाचेनी बळे, दृश्य असताच नाडळे, सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक. आत्ता आपण शेवटी ज्या विषयाला स्पर्श केला नेमकी त्याच अर्थाची ओवी समर्थांनी पुढे सांगितली आहे. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.